त्याच्यामुळे खूप आनंद वाटतो. माहेरच्या लोकांनाही फायदा झाला ना. खूप जणांना फायदा झाला. आमच्या घरच्या सगळ्या व्यक्तींना फायदा झाला. माझे जेठ आहे ज्यांना 12 गोळ्या सुरू होत्या, त्यांच्या गोळ्या टोटल बंद झाल्या आणि आज ते स्वतः सेवा देतात. आज ते सगळ्यांना स्वतः परावृत्त करतात या साधनेसाठी. गजानन भाऊचं सांग थोडंसं. गजानन भाऊचाच विषय सांगत आहे मी. गजानन भाऊ मंत्रालयात होते माझे जेठ. आज त्यांची वय 64-65 आहे. त्यांना 12 गोळ्या सुरू होत्या. शुगर, BP, मग किडनी फंक्शन. एक गोळी सुरू झाली की ते सुरू होतेच. एका गोळीला दुसरी गोळी बोल होतेच. अक्षरशः बेजार झाले होते. पण आज ते स्वतः त्यांनी, आणि विशेष म्हणजे माझा अनुभव ऐकल्यामुळे आम्ही जसं जसं एकमेकांना सांगत गेलो तसे सगळेजण मग असं उत्साहात येत गेले. आणि त्याच्यामुळे मुंबईला राहतात ते. त्याच्यामुळे मुंबईच्या 3ही घरांमध्ये फरक पडला. 3 जेठ आहेत तिथे मुंबईला. 3ही घरांमध्ये फरक पडला. माझ्या सासूबाईंना खूप फरक पडला. त्यांना भयंकर ॲसिडिटीचा त्रास होता, नेहमी पित्त व्हायचं. आज त्या मेरठला गेल्या. मेरठला जाऊन त्यांनी उपवास शिबिर 7 दिवसाचं उपवास शिबिर करून आल्या या वयात. त्यांना एवढा फरक आहे की त्यांना म्हणजे नवचैतन्य मिळालं आणि आयुष्य जगण्याचं उमेद मिळाली. दरवेळेस मग गेलो की दुःखी चेहरा असायचा आणि नेहमी म्हणायच्या आता काय झालं माझं वय, आता कधी जाते वाट पाहते. पण आज त्या फ्रेश असताना दिसल्या की आम्हालाही बरं वाटतं. हे एक या साधनेचा खूप मोठा फायदा आहे. नैसर्गिक जीवन जगायला मिळतं. निसर्गाने दिलेलं आपण खूप दुर्लक्ष करतो, पण ते एक लक्षात येते की जे निसर्गाने दिले त्यात जे आहे ते आपण जे केमिकल घेऊन जे खातो त्यांनी जे हार्मफुल होते बॉडी, ते निसर्ग दुरुस्त करतो. आणि आपलीच बॉडी आपल्याला संकेत देते. हे लक्षात येतं की आपल्या बॉडीमध्ये काहीही कमी जास्त झालं की बरोबर बॉडी आपल्याला रिमाइंड करते की हे बघ तुझं इथं चुकत आहे. आता ड्युटीच्या माझी आता ट्रान्सफर दर्यापूरला झाली आहे. दर्यापूरला असल्यामुळे अपडाऊनला मला जरा हेक्टिक आहे आणि शेड्यूल जरा बिझी आहे. तर थोडंसं कमी जास्त होते, पण बॉडीला बरोबर संकेत मिळतात हातून. जर काही प्रॉब्लेम वाटला, युरिक ॲसिड असं वाढण्यासारखं वाटलं की आपोआप बरोबर टाचेल दुखायला लागते आणि आपली बॉडी आपल्याला संकेत देते आणि मग त्यातून आपल्याला लक्षात येतं की अरे थोडंसं चुकतं. लाईफस्टाईल सांग एका मिनिटात. लाईफस्टाईल तर माझी अशी आहे की मी ड्युटीवर जाताना ग्रीन ज्यूस माझ्यासोबत घेऊन जाते. ग्रीन ज्यूस, रेड ज्यूस, जो ज्यूस असला माझ्यासोबत म्हणजे मी तो तयार करतेच. आणि इव्हन घरामध्ये सुद्धा दूध बंद झालं आहे. 3 वर्ष झाले दूध नाही आहे. त्याच्यामुळे मुलांना सुद्धा ज्यूस पिण्याची सवय लागली आहे. आणि पाहुणे कोणी आले गेले तरी त्याला ज्यूस दिलं तर तो पहिले नकोसा वाटते, पण नंतर मग घेतल्यावर म्हणतात अरे फ्रेश वाटते खरंच. त्याच्यामुळे ती एक चांगली सवय पडत आहे. इव्हन मी जेव्हा हॉस्पिटलला जाते तर मला आता सगळेजण टिफिन खायला बसतात ना दुपारी 1:30ला. तर मी माझं खाऊन बसते. तर मग सगळे आश्चर्य आहे, कसं काय मॅडम, कसं काय शक्य आहे हे. आपल्याला दिवसभर एक तर आरोग्य विभागामध्ये आहे आपण, इथे आपल्याला जर ड्युट्या करायच्या तर असं एम्प्टी स्टमक राहून चालतच नाही. तर मी ते ज्यूस माझ्या सहकाऱ्यांना वगैरे पण शेअर करते. तर माझ्या पाहून म्हणजे कोणी शिबिर न करता फक्त माझा अनुभव ऐकून किंवा माझी ती लाईफस्टाईल बघून त्या स्वतः फॉलो करतायत. त्याच्यामुळे असं बरंचसं अनुभव आले की माझ्यामुळे मग त्यांच्यात तेवढा बदल होतो, तोच मला एक चांगलं वाटत आहे. त्याच्यामुळे खूप छान आहे. सगळ्यांनी याचा उपभोग घ्यावा आणि ही अविरत ठेवावी आपण स्वतः आणि बाकीच्यांना सुद्धा आपण याचं मार्गदर्शन करावं. मी लंच ब्रेकमध्ये सलाद नेते. पण या उन्हाळ्याचं काय होते, जरा सलाद जरी नेलं ना तरी ते थोडंसं एखाद्या वेळेस होते म्हणजे खराब होण्याची भीती वाटते. तर मग नेलं तर फ्रीजरमध्ये वगैरे ठेवून, पण मग ते जरा त्रास होतो नंतर त्याचंही खाताना. पण सहसा ह्या 1-2 महिने जर टाळले तर इतर वेळेस मात्र तीच लाईफस्टाईल आहे की लंचमध्ये पण सलाद न्यायचं, फ्रूट्स न्यायचे सोबत. आणि घरी आलं 5 वाजता की डायरेक्ट स्वयंपाक केलं की मग जेवणच करून घ्यायचं. म्हणजे 16 अवरचं फास्टिंगही होऊन जाते सकाळी, आणि सकाळी जाताना ज्यूस घेऊन जायचं सोबत.